भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रत्नागिरी येथील पोलीस परेड ग्राउंडवर मुख्य शासकीय सोहळा उत्साहात पार पडला। पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि त्यांनी परेडचे निरीक्षण करून उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना पालकमंत्री सामंत यांनी स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात अज्ञात वीरांना आदरांजली वाहिली। त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली। रत्नागिरी जिल्हा हा नररत्नांची खाण आहे। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, साने गुरुजी, महर्षी कर्वे, तानशोर भागवत शेठ कीर, स्वर्गीय शामरावजी पेजे यांच्या जन्मभूमीमध्ये आपण सगळे वावरतो हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाचं आहे। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य अनुभवलेले आहे। शत्रूला मुतोड जबाब देणारा भारतीय लष्कराच्या हाती भविष्यात आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात तयार होणाऱ्या कारखान्यातली शस्त्र असणार आहेत ही आपल्यासाठी गौरवशाली बाब आहे। हा शस्त्राचा कारखाना रत्नागिरीमध्ये सुरू होणार आहे। या कारखान्यासाठी MIDCच्या माध्यमातून जमिनीचं संपादन देखील सुरू आहे। VIT सेमीकंडक्टरचा भव्य प्रकल्प रत्नागिरीमध्ये काही दिवसातच सुरू होणार आहे। या प्रकल्पासाठी लागणारी जागा ही MIDCनं VIT सेमीकंडक्टर या कंपनीला प्रदान केली आहे। आपत्तीच्या प्रसंगामध्ये जिल्हा प्रशासनाची तयारी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने असते। NDRF पथक असेल, संकटकालीन परिस्थितीत प्रशासनातले सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस, पत्रकार, सेवाभावी संस्था देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात। त्यामुळे पालकमंत्री म्हणून त्यांचं देखील मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो। अमेरिकेतील नासा संस्थेला सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांनी भेट देण्याचा उपक्रम रत्नागिरी जिल्हा परिषदेने देशात पहिल्यांदा सुरू केला आणि या 3 वर्षात एकूण नासाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 46 आहे आणि 150 विद्यार्थी हे इस्रोला जाऊन आलेले आहेत। या मागचा उद्देश आपल्या जिल्ह्यातनं एक तरी शास्त्रज्ञ निर्माण व्हावा आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर APJ कलाम यांना आदरांजली व्हावी याच भावनेतनं आज आपण कार्यक्रम राबवत आहोत। ग्रामपंचायत कापडगाव असेल, ग्रामपंचायत गोळप असेल किंवा गुहागर असेल, या ठिकाणी तयार होणारा जिल्हा नियोजनमधला प्रत्येकी 1 मेगावॅटचा प्रोजेक्ट हा देखील महाराष्ट्रातला पहिलाच प्रकल्प आहे। आपले आंबा बागायतदार असतील, काजू बागायतदार असतील, त्यांना देखील न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे। आज किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 20 टप्प्याचे हप्त्यांचे वाटप देखील शेतकऱ्यांना झालेले आहे। 704 कोटी 79 लाख रुपयाचे वितरण हे शासनामार्फत करण्यात आलेले आहे। आज आंबा बागायतदारांसाठी सिंधुरत्न योजनेतनं 95 वाहनांची उपलब्धता ही 3.5 लाख सबसिडीवर करून देण्यात आलेली आहे। आज आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की युनेस्कोनं जाहीर केलेल्या यादीमध्ये जे 11 किल्ले महाराष्ट्रातले सामील झाले त्यातला एक किल्ला सुवर्णदुर्ग हा रत्नागिरी जिल्ह्यातला आहे आणि म्हणून 11ही जिल्ह्यांची देखभाल दुरुस्ती करणं, पर्यटनाच्या दृष्टीने ही विकसित करणं, त्यामध्ये रत्नदुर्ग किल्ल्याचा देखील समावेश करणं ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे। आज महिलांसाठीच्या आरोग्यासाठी कर्करोग तपासणी असेल, तरुणांसाठीच्या आरोग्याचे कॅम्प असतील, हे आपल्या जिल्ह्यामध्ये सातत्यानं सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा अन्य शैक्षणिक सुविधा असतील त्या शासनामार्फत सुरू करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे। आज पर्यटनाच्या निमित्तानं शिवसृष्टी, तारांगण, छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक रत्नागिरी शहरातलं हे बघण्यासाठी देखील लाखो हजारो पर्यटक रत्नागिरीमध्ये दाखल होत आहेत। आज आपल्या जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये अजून एक भर पडणार आहे ते छत्रपती संभाजी महाराज यांचं जागतिक स्तरावरचं कसबा येथील स्मारक, यासाठी जो काही निधी लागेल तो देण्याचं आश्वासन महाराष्ट्र सरकारनं दिलेलं आहे। सगळ्याच बाबतीमध्ये रत्नागिरी जिल्हा हा अग्रेसर राहिलेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर राहील यासारखं काम आम्ही सगळे प्रशासन, पालकमंत्री म्हणून मी स्वतः करेन हा देखील शब्द आजच्या या दिनाच्या निमित्तानं देतो। यामध्ये पायाभूत सुविधा, कृषी, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातील चांगली कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार केला।
या सोहळ्यामध्ये पोलीस दलाच्या विविध तुकड्यांनी शानदार संचलन परेड सादर केले। यामध्ये रत्नागिरी पोलीस, होमगार्ड आदी तुकड्यांचा समावेश होता। या तुकड्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि रत्नागिरी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला। प्रमुख पाहुण्यांना पहिल्या क्रमांकावर असणारा पथक रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयाचा पथक क्रमांक 1 पोलीस निरीक्षक स्मिता सुतार या त्याचं नेतृत्व करत आहेत। सुंदर अशी इमानदार संचलन करत असलेली पोलीस मुख्यालयाची पथकं कायदा सुव्यवस्था उत्तम राखत पुढे सरसावत आहेत। या दुसऱ्या पथकाचं नेतृत्व करत पुरुषांच्या खांद्यावर पोलीस दलामध्ये सहभागी होत असलेलं महिला पथक याचं नेतृत्व करत आहेत पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील। भारतीय स्वातंत्र्याचा 19वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात या ठिकाणी नायक मनीषा पाठोपाठ या ठिकाणी दाखल झालेलं श्वान पथक पोलीस उपनिरीक्षक किरण डाग यांच्या नेतृत्वाखाली पथकाकडून वाढवले जावे म्हणून हे पथक पोलीस या पथकाकडून सुंदर अशी मानवंदना। फ्लॅग होल्डर आहे सोहम निगणकर, लीडर आहे देवयानी महात्मे आणि सुपरनिंद्राजी म्हणून काम करतात प्रशांत कांबळे। रुग्णवाहिका रस्त्यावरून धावत असेल तेव्हा तिला वाट मोकळी करून देऊन या रुग्णांचं टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।